नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या विशेष भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर, ज्याचं नाव आहे नवीन आयकर कायदा 2025 आणि त्याची प्रमुख वैशिष्ट्य. करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने या कायद्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत CA मिलिंद कानडे सर. मिलिंद कानडे सर हे भाजपा आर्थिक आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. तसंच ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता देखील आहेत. ते एक स्वतः अनुभवी चार्टर्ड अकाउंटंट असून अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. 1996 पासून ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत असून देशातील विविध वित्तीय संस्था, उद्योग समूह आणि शासकीय प्रकल्पांसोबत काम करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांनी भाजपा आर्थिक आघाडीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना राज्यभर आर्थिक विषयांवर सुसंगत संवाद आणि कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण यावर भर दिला आहे. समाजकार्याच्या माध्यमातून ते शिक्षण, आरोग्य आणि उद्योग विकास या क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सर, आज आपण आता आपल्या चर्चेकडे वळूया. जरूर जरूर. या संदर्भातला पहिला प्रश्न माझा असा होता की नवीन आयकर कायदा 2025 लागू करण्यामागची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत? नवीन आयकर कायदा 2025 लागू करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे करप्रणाली अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक बनवणे होय. जुन्या कायद्यातील गुंतागुंतीच्या तरतुदी कमी करून सर्वसामान्य नागरिकांना कर प्रक्रिया समजणे सोपे व्हावी, हा यामागील महत्त्वाचा हेतू आहे. तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, कर आधार वाढवणे, कर चुकवेगिरी रोखणे आणि स्वेच्छेने कर भरणा वाढवणे ही देखील या कायद्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नक्कीच, म्हणजे कर प्रणाली सुलभ करण्यावर देखील विशेष भर दिला गेल्याचा व्हॉलंटरी कंप्लायन्स हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे. या नवीन कायद्यामध्ये सर्वसामान्य करदात्यांसाठी कोणती महत्त्वाची आणि सकारात्मक वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आली आहेत? या कायद्यात करदात्यांसाठी अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. कररचनेत सुलभता आली असून ऑनलाईन प्रक्रियांना प्राधान्य देण्यात आले आहे. कर परतावा, ज्याला आपण रिफंड म्हणतो, तो लवकर मिळावा यासाठी प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली आहे. लहान व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना काही प्रमाणात कर सवलती व सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कमी कागदपत्रे, सोपी फॉर्म प्रणाली आणि पारदर्शक व्यवहार यामुळे करदात्यांचा त्रास कमी होणार आहे. म्हणजेच हा कायदा केवळ कररचना बदलण्यासाठी नसून नागरिकांचा अनुभव सुधारण्यासाठी देखील आहे असं आपल्याला म्हणता येईल. निश्चित. मग हे डिजिटल प्रणाली किंवा ऑनलाईन फायलिंग आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने या कायद्यात, आधीच्या कायद्यात आणि आताच्या कायद्यात काय बदल झालेले आहेत? काय होतं की हा जो आयकर कायदा होता जुना, हा 1961 साली तयार करण्यात आला होता. त्यानंतर तेव्हा संगणक अतिशय बाल्यावस्थेत होते. संगणकाचं तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण होतं. ते आता पूर्णपणे समाजात रुजलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी, सगळ्या कार्यप्रणाली आता संगणक आधारित आहेत, म्हणजे डिजिटली आधारित आहे. म्हणून नवीन कायद्यानुसार डिजिटल प्रणालीला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. फायलिंग प्रक्रिया अधिक सुलभ आणि वापरण्यास सोपी करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून कर पडताळणी अधिक अचूक करण्यात येत आहे. फेसलेस असेसमेंट आणि फेसलेस अपील यासारख्या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद उपलब्ध असल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांचा विश्वासही दृढ होईल असे वाटते. हो, हे खरं आहे सर, पण तरी देखील आजही अनेक नागरिक आयकर प्रक्रियेबाबत साशंक किंवा घाबरलेले दिसतात. तर त्यांची भीती कमी करण्यासाठी काय करता येईल? हो, निश्चित. काय, प्रामाणिक करदात्यांनी तर कधीच घाबरायचं नसतं. कर प्रक्रियेबाबत भीती दूर करण्यासाठी सर्वप्रथम योग्य मार्गदर्शन आणि जनजागृती आवश्यक आहेत.
सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या कार्यशाळा, व्हिडिओ, हेल्पलाईन आणि मार्गदर्शन केंद्रे सुरू करणे हे उपयुक्त ठरेल. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांतर्फे कर शिक्षण दिल्यास नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. तसेच करदात्यांशी सन्मानपूर्वक वागणूक आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत केल्यास लोकांचा विश्वास अधिक वाढेल असं वाटतंय. नक्कीच. सर, मगाशी बोलताना आपण स्वेच्छेने कर भरणा वाढवण्यासाठी हो. असा विषय बोलला होता. हो. तर हा स्वेच्छेने कर भरणा वाढवण्यासाठी सरकार आणि सामाजिक संस्था कोणत्या प्रकाराने जनजागृती करू शकतात? आपण आज इथे उपस्थित झालो आहे ते सुद्धा एक महत्त्वाचं माध्यम आहे. हो. सरकार आणि सामाजिक संस्था संयुक्तपणे विविध माध्यमातून जनजागृती करू शकतात. जसे की दूरदर्शन, रेडिओ, सोशल मीडिया, वृत्तपत्रे आणि सार्वजनिक मोहिमा यांच्याद्वारे माध्यमातून कर भरण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल. गाव पातळीवर शिबिरे, मोफत मार्गदर्शन केंद्रे आणि कर साक्षरता अभियान राबवणे आवश्यक आहे. कर भरूया आणि देश घडवूया अशा सकारात्मक संदेशामुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकते आणि या प्रकारे जनजागृती होईल. नक्कीच. खूप एक चांगला संदेश आपण दिला आहे हां. सर. पहिल्यांदाच आयकर भरणाऱ्या युवकांनी किंवा लघु उद्योजकांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे? पहिल्यांदाच आयकर भरणाऱ्यांनी आपल्या उत्पन्नाची योग्य नोंद ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. जसे पॅन, आधार, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. वेळेत रिटर्न भरावं, चुकीची माहिती देणे टाळावे. अधिकृत पोर्टलचाच वापर करावा. तसेच फसवणूक करणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहावे. आवश्यक असल्यास चार्टर्ड अकाउंटंट, वकील किंवा अधिकृत कर सल्लागारांचा सल्ला घेणे हितावह ठरेल. योग्य माहिती मिळाल्यास मला असं वाटतं चुका आणि दंड दोन्ही प्रकारे टाळता येतील. बरोबर. नवीन कायद्यानुसार कर चुकवेगिरी रोखण्यासाठी कोणत्या प्रभावी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? कर चुकवेगिरी रोखण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग, डेटा विश्लेषण आणि आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण अधिक प्रभावी करण्यात आले आहे. मोठ्या व्यवहारांवर स्वयंचलित पडताळणीची व्यवस्था करण्यात आली आहे. चुकीची माहिती देणाऱ्याला किंवा उत्पन्न लपवणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. विविध विभागातील डिजिटल माहिती एकत्र आल्यामुळे संशयास्पद व्यवहार शोधणे आता अतिशय सोपे झाले आहे. त्याच्यामुळे या तरतुदी अतिशय प्रभावीपणे या डिजिटल माध्यमाच्या स्वरूपातून वापरता येतील. बरं. करदात्यांचा शासनावरील विश्वास वाढवण्यासाठी आणि उत्तरदायित्व किती महत्त्वाचं आहे? हे बघा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे चांगल्या प्रशासनाचे आधारस्तंभ आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही बाजू हो, त्याच्याशिवाय शक्यच नाही होत. त्याच्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे शासनासाठी अत्यावश्यक आहे. नागरिकांनी भरलेला कर नेमका कुठे आणि कसा वापरला जातो याची स्पष्ट माहिती मिळाल्यास लोकांचा शासनावरील विश्वास वाढतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त, न्याय्य आणि सुलभ कर प्रणालीमुळे नागरिक अधिक सकारात्मकतेने कर भरणा करतात. शासनाने उत्तरदायी असण्याची भूमिका घेतल्यास करदाते आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचे नाते अधिकच मजबूत होते. बरोबर आहे. कर भरणा जागरूकतेच्या दृष्टीने आत्ता आपण सांगितलेला मुद्दा खरंच महत्त्वाचा आहे. आपल्या मते प्रामाणिकपणे कर भरणे देशाच्या विकासात कशा प्रकारे योगदान ठरेल? प्रामाणिकपणे भरलेला कर हा देशाच्या विकासाचा मजबूत पाया असतो. सरकारला मिळणाऱ्या कर रकमेच्या माध्यमातून रस्ते, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, पाणीपुरवठा आणि विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. कर भरणा ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक कर्तव्य देखील आहे. प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे कर भरल्यास देश आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनेल. सर, मग या संदर्भामध्ये नवीन आयकर कायद्या याबाबत आपण नागरिकांना कोणता सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश द्याल? नवीन आयकर कायदा 2025 हा केवळ कर प्रणालीतील बदल नसून नागरिक आणि शासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने कर भरणा ही देशसेवेची भावना मानून प्रामाणिकपणे सहभाग घ्यावा. पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ कर प्रणालीद्वारे आता कर भरणे अधिक सोपे झाले आहे. जागरूक नागरिक आणि त्यान्वये सक्षम राष्ट्र
या भावनेतनं आपण सर्वांनी स्वेच्छेने करभरणा करून देशाच्या प्रगतीत आपला मोलाचा वाटा उचलावा असे नम्र आवाहन आहे. आपण जे आज माहितीपूर्ण मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. धन्यवाद श्रोते मॅडम. हो, कर भरणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून देशाच्या विकासातील आपला सक्रिय सहभाग आहे. योग्य माहिती, पारदर्शक व्यवस्था आणि जनजागृती यांच्या माध्यमातून स्वेच्छेने करभरणा वाढवणं ही काळाची गरज आहे. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमातून आपल्याला निश्चितच याबाबत उपयुक्त माहिती मिळाली असेल. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात धन्यवाद, आणि माहिती धन्यवाद. दिली त्याबद्दल. And very happy filing to all the assessees of this country.